नमस्कार, मी प्राध्यापिका अनुजा कंदी, गृहविज्ञान विभाग, दगडूजीराव देशमुख महाविद्यालय, वाळूज, औरंगाबाद। आज आपल्यासमोर मी कर्बोदकांचे वर्गीकरण हा विषय मांडणार आहे। सर्वप्रथम कर्बोदके म्हणजे काय हे जाणून घेऊया। जसं की आपण जाणतोच आहे, कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्व आणि क्षार हे पोषक घटक शरीराच्या विविध कार्यासाठी आपल्याला आवश्यक आहेत। तर कर्बोदके हे एक मुख्य पोषक घटक आहे जे शरीराला ऊर्जा पुरविण्याचं कार्य करते। हे एक कार्बनिक पदार्थही आहे। यामध्ये कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे घटक असतात। तर यामध्ये जर आपण हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे प्रमाण पाहिलं तर ते 2:1 या प्रमाणात आहे। तर त्याचा आपण पुढे बघूया कर्बोदकांची रचना। तर यामध्ये आपण बघू शकतो की कर्बोदकांचं जे स्ट्रक्चर आहे किंवा रचना जी आहे त्याच्यात C6H12O6 म्हणजे कार्बनचे 6 अणू आहेत, हायड्रोजनचे 12 आहेत आणि ऑक्सिजनचे 6 आहे। म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं इथे जर प्रमाण पाहिलं तर ते 2:1 असे दिसून येते। हे एक उदाहरण म्हणून मी इथे ग्लुकोजचं रचना दिलेली आहे। तर कार्बनच्या सिंपल कार्बनचं जर स्ट्रक्चर पाहिलं, रचना पाहिली तर त्याच्यामध्ये कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे अणू असतात। कार्बन C6H12O6। नंतर बघूया कर्बोदकांचे वर्गीकरण, जो आज आपला मुख्य विषय आहे तो। तर कर्बोदकांचं वर्गीकरण हे त्यांच्या शर्करेच्या अणूंच्या संख्येवरून इथे केलेलं आहे। त्याच्यात एक अणू शर्करा, द्विअणू शर्करा आणि अनेक अणू शर्करा असे 3 प्रकारे इथे त्याचं न्यूट्रिशनच्या महत्वातून 3 प्रकारे त्याचं वर्गीकरण केलेलं आहे। तर एक अणू शर्करेमध्ये त्याचे उदाहरण बघितले तर ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि गॅलॅक्टोज हे येतात। द्विअणू शर्करेमध्ये सुक्रोज, माल्टोज आणि लॅक्टोज। आणि अनेक अणू शर्करेच्या उदाहरणांमध्ये बघितलं तर डेक्स्ट्रिन, स्टार्च, सेल्युलोज, हेमिसेल्युलोज, पेक्टिन, ग्लायकोजन हे त्याचे उदाहरण आहेत। तर आपण एक एक सर्व डिटेलमध्ये बघूया। तर सर्वप्रथम वर्गीकरणामध्ये येतं एक अणू शर्करा। तर हे सर्व एकदम साध्या स्वरूपातील कर्बोदके आहेत आणि नावावरूनच इथे स्पष्ट होते की याच्यात शर्करेचा एक अणू असतो। जसं की आपण रचनेमध्ये पाहिलं C6H12O6, तर एक अणू असल्यामुळे त्याच्या रचनेमध्येही C6H12O6 अशीच त्याची रचना आहे। आणि मानवी पोषणामध्ये जे मुख्य शर्करा येतात, एक अणू शर्करा, ते ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि गॅलॅक्टोज हे आहेत। तर ग्लुकोज म्हणजे काय? ग्लुकोज हा सर्वात महत्त्वाचा शर्कराचा प्रकार आहे, कारण कुठलेही कर्बोदके असो, साध्या स्वरूपातील किंवा संयुक्त स्वरूपातील, ते शरीरामध्ये गेल्यानंतर त्याचे रूपांतरण ग्लुकोजमध्ये होऊनच ते शरीरात शोषले जातात। म्हणजे कुठल्याही स्वरूपाचं जर कर्बोदक असेल त्याचे रूपांतरण ग्लुकोजमध्ये होतं आणि त्या ग्लुकोजच्या स्वरूपात ते शरीरामध्ये शोषल्या जातात। म्हणून ग्लुकोज हे सर्वात महत्त्वाचे आहे। त्यामुळेच आपण बघतो की एखाद्या वेळेस अशक्तपणा आला, विकनेस आला, कुठला आजार झाला तर अशा वेळेस सलाईन देतात किंवा ग्लुकोज पावडर आपण पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायला सांगतात। तर हे कशामुळे? कारण ग्लुकोज हे याच्यावर पचनाची क्रिया होण्याची गरज नसते आणि त्याच्यावर कुठलीही प्रक्रिया होण्याची गरज नसते, तो जसं आहे तसंच रक्तामध्ये शोषल्या जाते। त्यामुळे ग्लुकोज पावडर दिले जाते किंवा सलाईन मधून ग्लुकोज दिल्या जातं। तर दुसरा एक अणू शर्करेचा प्रकार जो आहे तो आहे फ्रुक्टोज। नावातही इथे कळतं की आपण फ्रुक्टोज, फ्रुट्स म्हणजे फळामधील शर्करेला काय म्हणतात? फ्रुक्टोज। फळामध्ये जो गोडवा आहे हे थोडंसं जास्त गोडसर असतं, फळामधील शर्करेला फ्रुक्टोज असं म्हणतात। आणि तिसरा प्रकार आहे एक अणू शर्करेचा, तो आहे गॅलॅक्टोज। हे गॅलॅक्टोज जे आहे ते असं जसंच्या तसं कुठल्याही पदार्थात मिळत नाही। ते दुधामधील शर्करेला लॅक्टोज असं म्हणतात, जे द्विअणू शर्करा आहे। त्याच्यामध्ये एक अणू ग्लुकोजचा असतो आणि एक अणू गॅलॅक्टोजचा असतो। तर हे दुधामधील शर्करेतला एक घटक जो आहे तो गॅलॅक्टोज
आहे. तर अशा पद्धतीने 1 अणू शर्करेमध्ये ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि गॅलॅक्टोज हे 3 येतात. तर आता वर्गीकरणामधला दुसरा प्रकार पाहूया आपण, द्विअणू शर्करा. जेव्हा 1 अणू शर्करेचे 2 अणू एकत्र येऊन जी शर्करा तयार होते त्याला म्हणतात द्विअणू शर्करा. इथे स्ट्रक्चरल फॉर्म्युलामध्ये दिलेला आहे. एक C6H12O6 चा एक अणू प्लस C6H12O6 दुसरा अणू, ते कंबाईन झाल्यानंतर त्यांचा संयोग झाल्यानंतर जे फॉर्म होतो त्याला द्विअणू शर्करा म्हणतात. त्याचा फॉर्म्युला आहे C12H22O11 आणि या रिॲक्शन मध्ये एक पाण्याचा अणू पण तयार होतो. तर या पद्धतीने 2 1 अणू शर्करेचे अणू एकत्र येऊन एक द्विअणू शर्करा तयार होतो. तर मानवी आहारामध्ये काही मुख्य जे द्विअणू शर्करा आहेत ते आहेत सुक्रोज, माल्टोज आणि लॅक्टोज. तर सुक्रोज जे आहे ते आपण जे टेबल शुगर म्हणतो किंवा रोजच्या आपल्या वापरातली जी साखर असते, जी ऊसापासून बनलेली असते किंवा बीटरूट पासून बनवतात, तर त्या साखरेला सुक्रोज असे नाव दिलेले आहे. तर सुक्रोज द्विअणू शर्करा असल्यामुळे त्याच्यात 2 अणू 1 अणू शर्करेचे असणार आहेत. तर सुक्रोज कशापासून बनते, एक ग्लुकोजचा अणू आणि एक फ्रुक्टोजचा अणू, असे हे 2 अणू एकत्र येऊन सुक्रोज तयार होते. दुसरा जो द्विअणू शर्करा आहे ते आहे माल्टोज. मोड आलेल्या धान्यामधील, जर धान्य मोड आलेला टाकला आपण, जनरली धान्यामध्ये गोडवा नसतो पण मोड आल्यानंतर त्याच्यात थोडीशी त्याची चव बदलते, गुळमट चव येते त्याला, कारण त्याच्यामध्ये हे माल्टोज नावाची शर्करा तयार होते. तर मोड आलेल्या धान्यामधील साखरेला किंवा शर्करेला माल्टोज असे नाव दिलेले आहे. तर माल्टोज कशापासून तयार होते, तर माल्टोज दोन्ही ग्लुकोजच्या अणू एकत्र येऊन ग्लुकोज प्लस ग्लुकोज ह्याच्यापासून माल्टोज तयार होते. नंतर तिसरा प्रकार आहे लॅक्टोज. जसं की 1 अणू शर्करेमध्ये सांगितलं होतं गॅलॅक्टोजचं सांगताना का लॅक्टोज ही दुधातील साखर आहे, दुधालाही थोडीशी गोडसर चव असते, तर त्या दुधातील साखरेला काय म्हणतात, लॅक्टोज. तर लॅक्टोजमध्ये 1 अणू ग्लुकोजचा असतो आणि 1 अणू गॅलॅक्टोजचा असते. या पद्धतीने हे द्विअणू शर्करा तयार होतात. तर 1 अणू शर्करेमध्ये आपण पाहिलं ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि गॅलॅक्टोज, आणि द्विअणू शर्करेमध्ये सुक्रोज, माल्टोज आणि लॅक्टोज हे शर्करा आहेत. आणि आता वर्गीकरणामधला तिसरा जो प्रकार आहे तो आहे अनेक अणू शर्करा. हे नावावरूनच इथे स्पष्ट कळून येते की जास्त, अनेक म्हणजे जास्त, तर 3 किंवा 3 पेक्षा जास्त शर्करेचे अणू मिळून अनेक अणू शर्करा तयार होते. तर याचे काही उदाहरण इथे दिलेले आहे. स्टार्च, डेक्स्ट्रीन, तंतू, पेक्टिन आणि ग्लायकोजन. तर स्टार्च हे जे आहे, धान्यातील कर्बोदकांना स्टार्च म्हटलेलं आहे. धान्यातील जो जे वनस्पतीचे जे पदार्थ आहे त्याच्यातील साठा जो असतो कर्बोदकांचा त्याला स्टार्च असं म्हणतात. तर हे जास्त प्रमाणात आपल्याला तृणधान्य, डाळी, कंदमुळे असतील, साबुदाणा आहे, हे सगळे स्टार्च युक्त पदार्थ आहेत. यामध्ये स्टार्च हे जास्त असतं. दुसरा जो प्रकार आहे तो आहे डेक्स्ट्रीन. तर डेक्स्ट्रीन हे असंच नसते. जेव्हा स्टार्चचं विघटन होतं किंवा ज्वलन करताना जेव्हा जो विघटनाच्या क्रियेमध्ये किंवा ज्वलनाच्या क्रियेमध्ये हे डेक्स्ट्रीन तयार होत असतं. नंतर आहे तंतू. सेल्युलोज आणि हेमिसेल्युलोज हे तंतुमय पदार्थ आहारामध्ये असतात किंवा अन्न पदार्थामध्ये असतात. जसं की भाज्यांची सालं असतील, फळांची सालं असतील, त्याच्यात हे सेल्युलोज, हेमिसेल्युलोज हे जास्त प्रमाणात असतं. तर हे एक अनेक अणू शर्करेचं उदाहरण आहे. पेक्टिन नाव आपण ऐकलं असेल. जेव्हा जाम आणि जेली तयार करतो तेव्हा हा पेक्टिन हा महत्त्वाचा घटक असतो. तर पेक्टिन हे अनेक अणू शर्करेचा प्रकार आहे. तर ज्या फळांमध्ये पेक्टिनचं प्रमाण जास्त असते किंवा चांगलं असते त्या फळांपासून जाम आणि जेली ही चांगल्या क्वालिटीची किंवा चांगली तयार होते. जसे की कौट असेल, करवंद, नंतर पेरू, याच्यामध्ये पेक्टिन हे जास्त असते, त्याच्यामुळे हे जाम आणि जेली बनवण्यासाठी वापरतात. किंवा ज्या फळांमध्ये पेक्टिन कमी असते त्याच्यात मग आर्टिफिशियल पेक्टिन मिक्स करून
जाम जेली बनविल्या जाते. तर हे पेक्टिन हे एक अनेक अणु शर्करेचं उदाहरण आहे. नंतरचा जो प्रकार आहे तो आहे ग्लायकोजन. तर ग्लायकोजन हे जसं की आता सांगितलं स्टार्च हे झाडांमधील किंवा वनस्पतीमधील कर्बोदकांचा साठा करते. तसंच ग्लायकोजन हे जे आहे ते प्राण्यांमधील शरीरातील जास्तीच्या कर्बोदकांचा साठा आहे ग्लायकोजनच्या स्वरूपात तिथे होतो आणि कधी गरज पडली तर ह्याचं रूपांतर ग्लायकोजन म्हणजे एक प्रकारची ऊर्जा तिथे स्टोअर केल्या जाते किंवा साठविले जाते आणि ज्यावेळेस आपल्या शरीरात अन्नामधून मिळणारी ऊर्जा कमी पडते अशा वेळेस ग्लायकोजनचं रूपांतरण ऊर्जेत केल्या जातं आणि ती ऊर्जा तिथे वापरली जाते. या पद्धतीने हे अनेक अणु शर्करा आहेत. हे कॉम्प्लेक्स प्रकार आहे किंवा संयुक्त कर्बोदके याला म्हणता येईल. तर या पद्धतीने आपण इथे वर्गीकरण पाहिलेले आहे. एक अणु शर्करा, द्विअणु शर्करा आणि अनेक अणु शर्करा. तर एक अणु शर्करेमध्ये ग्लुकोज, फ्रुक्टोज, गॅलेक्टोज. द्विअणु शर्करेमध्ये येतात ग्लुकोज, माल्टोज, लॅक्टोज. अनेक अणु शर्करामध्ये स्टार्च, डेक्स्ट्रिन, तंतू, पेक्टिन आणि ग्लायकोजन. या पद्धतीने आपण इथे कर्बोदकांचं वर्गीकरण पूर्ण केलेलं आहे. धन्यवाद.